नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश, जानकी, ओवी हे तिघेही मिळून आता दिवाळीच्या तयारीला लागलेले असतात. तर ते तिघेही मिळून घराबाहेर आकाशकंदील लावतात आणि ती सगळी तयारी पाहता ओवी आता खूपच खुश असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने दिवाळीच्या फराळाची ऑर्डरसाठी फोन केलेला असतो आणि ती फराळ घरी न बनवता बाहेरून आणणार असते. तिथे आजी असते आणि जेव्हा ऐश्वर्या ऑर्डर सांगत असते तेव्हा आजी ते सगळं बोलणं ऐकते. ऐश्वर्या ऑर्डर देतच असते, पण मात्र तेवढ्यात तिला समजतं की तिथला फराळ संपला. तर मग ऐश्वर्या लगेच त्यांना विचारू लागते की तुमचा असा कसा फराळ संपला? अहो, दिवाळी आहे म्हटल्यानंतर तुमचा फराळ कसं काय संपला? आणि एक काम करा, हवं तर माझ्याकडनं पैसे जास्त घ्या, पण प्लीज काहीही करा आणि माझी फराळाची ऑर्डर घ्या. पण मात्र तो माणूस फराळासाठी नाही म्हणत असतो. तर ऐश्वर्या चिडते आणि त्याला ओरडत म्हणत असते, असलं कसलं फालतू दुकान आहे तुमचं? एक काम करा, तुमच्या दुकानला सुतई बॉम्ब लावा आणि उडवून टाका. आता ऐश्वर्याला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. तेवढ्यात आता ऐश्वर्याकडे आजी येते आणि इकडे आता ऐश्वर्याला म्हणते, 10,000सारख्या लवंगी माळेसारखी तडतड उडतेस आणि काय दुसऱ्याला उपदेश करते, तर सुतई बॉम्बने दुकान उडून द्या. फराळ नाही भेटला वाटतं तुला? याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच म्हणू लागते, हो ना, सगळे मूर्ख ना फक्त माझ्याच राशीला येऊन पडतात. तर मग आजी म्हणते, तू सुद्धा मूर्ख आहेस. दिवाळीच्या आदल्या दिवशी कोणी फराळाची ऑर्डर देतं का? या असल्या गोष्टी हातोहात खपतात. कधी बाहेर तरी पडली आहेस का? आणि तुला माहिती आहे का? आणि मला एक मेन गोष्ट सांग, तू कधी फराळ बनवला आहेस का? तर मग आजींचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते, आजी काय चाललंय तुमचं हे? मी सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे आणि आमच्याकडे फराळ बिराळ नाही बनवत. आता मी कशाला शिकू तो फराळ आणि कशाला बनवू? ते फराळ बिराळ बनवायला मी काय जानकी आहे का? तर मग आता आजी लगेच ऐश्वर्याला म्हणते, हेच ना, हेच तुझं चुकतं. आता सुमित्राला सांगितलंस ना की मी फराळ करते म्हणून, तर मग आता काहीही नाही, फराळ तयार कर. नाहीतर बाहेरून तरी सोय कर, नाहीतर सुमित्राला वाटेल की माझी जानकी जर असती ना तर असं कधीच झालं नसतं. आजींचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या चिडते आणि आजीवरती ओरडत म्हणत असते, आजी तुम्ही उगाच ना असं निगेटिव्ह बोलू नका. मी असताना इथे आईंना जानकीची आठवण कधीच येऊ देणार नाही. ते फराळाचा प्रश्न आहे ना, ते मी बघते आणि करते मी काहीतरी. तर मग आजी लगेच विचारते की काय करणार आहेस तू? याच्यावरती ऐश्वर्या लगेच म्हणते, ऐश्वर्या नेमकं काय करणार आहे ना हे ती सांगत नसते. ऐश्वर्या डिरेक्ट ते काम करत असते, तर मी आता ते डायरेक्ट करूनच दाखवेल. आणि ऐश्वर्या तोड्यातच लगेच तिकडनं निघून जाते. इकडे ऐश्वर्याचे असं वागणं पाहता इकडे आजी लगेच स्वतःशीच म्हणते, हिला ना काहीच जमत नाही, ही फक्त ना एवढंच बोलते, तेव्हा बाकी काही नाही, पण माझ्या तोंडामध्ये फक्त बेसनाचे लाडू जाऊ दे. आता काय करते ना ही कुणास ठाऊक. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही मिळून फराळ बनवायला लागतात. जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही मिळून चकल्या करत असतात. ऋषिकेश जानकीची छान प्रकारे काळजी देखील करत असतो आणि त्याच्यानंतर ते चकल्या करण्यामध्ये तिला मदत देखील करत असतो. आता त्याच्यानंतर ते एक एक करत दिवाळीचा सगळा स्वयंपाक करून घेत असतात आणि ऋषिकेशसुद्धा तिला खूप छान प्रकारे मदत करत असतो. त्याच्यानंतर तिथे ओवी येते. ते तिघेही आता खूप खुश असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या दिवाळीचा फराळ करायला घेते, पण मात्र तिला काहीही जमत नसतं. ऐश्वर्या करण्याचा खूप प्रयत्न देखील करत असते, पण मात्र तिला काहीच करता येत नसतं. तर मग आता ते सगळं ऐश्वर्याचे हाल झालेले पाहता ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते, अरे वा ऐश्वर्या, करा आता काय करायचं ना ते करा. कोणी शब्दाची कमिटमेंट द्यायला लावली होती? तूच दिलीस ना, कशाला दिली? येतोय का तुला फराळ बनवता? सगळ्यात हुशार म्हणजे तो रणदिवेंचा डिनर सेट. की मला इम्पॉर्टंट केस आहे आणि मी चालले आता मुंबईला. ये आता दिवाळीत आयता फराळ खायला आणि मग ठेवेल नाव माझ्या फराळाला. आता ही ना एक एक करत माझ्या फराळाला नाव ठेवणार. जशी गणपतीत आली होती तसे माझ्या चपात्यांना नाव ठेवलं होतं ना, तसंच अगदी ती माझ्या फराळाला सुद्धा नाव ठेवणार. खरं तर ना ऐश्वर्या, तू मूर्ख आहेस. कधी पाणी गरम करायला सुद्धा किचनमध्ये पाय ठेवला नाही आणि आता काय डायरेक्टली फराळ बनवतीयेस? फराळ बनवणार आहे, बेसनाचे लाडू बनवणार आहे आणि जे आता बनतच नाही आहे. काय करू मी नेमकं? आणि ऐश्वर्याला काय करावं आणि काय नको करावं काहीच समजत नसतं. इकडे जानकी आणि ऋषिकेश ते दोघेही मिळून फराळाचं केलेलं तळून घेत असतात. त्यानंतर तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्याला फोन येतो. ऐश्वर्या चिडते आणि रागातच लगेच म्हणते, आता कोण मला डिस्टर्ब करत आहे? ऐश्वर्याच्या आईने तिला फोन केलेला असतो. ऐश्वर्या फोन उचलते आणि लगेच तिच्या आईला म्हणते, हा बोल, काय काम आहे तुझं? याच्यावरती तिची आई काहीतरी बोलते. तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते, इतक्यात फराळ होतोय का? अगं कसे होतील माझे लाडू? सारखे सारखे फुटतायत.
तर तिची आई ऐश्वर्याला रेसिपी सांगू लागते. तर ऐश्वर्या म्हणते, "अगं मी अगदी तसंच केलं. मी त्याला वळतीये पण मात्र दाबायला गेलं तर लगेच फुटतायत. काय करू मी आता? मला काहीच समजत नाहीये." "अगं मॉम, एवढा वेळ गेला आणि माझा एकही पदार्थ झालेला नाहीये." "अगं मॉम, सगळीकडे ना सारखं सारखं बेसन बेसन झालंय. सगळ्या माझ्या साडीवरती बेसन, किचनवरती बेसन आणि सगळीकडं बेसन बेसनच झालंय." "अगं आई, तुम्हाला सांगितलं होतं तसेच शंकरपाळे केले होते. पण मात्र काय झालं, ते तेलात टाकलं, ते फसफसलं आणि परत बाहेर आलं." मॉम, मला हे सगळं ना नाही करायचं. मला ना या गोष्टीचा खूप कंटाळा आलाय आणि चिवडा तर मी सगळ्यात आधी केला होता. पण मात्र तो चिवडा कमी आणि कांदे पोहे जास्त वाटतायत. तर मग ऐश्वर्याची आई विचारत असते की तू काय टाकलं होतं चिवड्यामध्ये? याच्यावरती आता ऐश्वर्या त्या चिवड्यामध्ये काय काय टाकलं सांगते. पण मात्र मूर्ख ऐश्वर्याने त्या चिवड्यामध्ये कांदासुद्धा घातलेला असतो. पण मात्र ऐश्वर्या आता तिच्या आईला सांगते की माझे ना पेशन्स आता संपलेत. मला ना हे नाही करायचं आहे. आपण ना एक काम करू, एखाद्या गरजू बाईला पैसे देऊ आणि तिला सांगू की सगळा फराळ बनवून आण. मला ना हे सगळं नाही करायचं. माझ्याकडनं ना हे सगळं नाही होत आहे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीने सगळ्यांसाठी फराळ बनवलेला असतो. तर जानकी फराळाची पिशवी न्यायला गुलाबदादाला बोलवलेलं असतं आणि गुलाबदादा आल्यानंतर जानकी फराळाची पिशवी त्यांना देते आणि गुलाबदादाला म्हणत असते की आशीर्वाद बंगल्यावरती फराळ द्या, सगळ्यांसाठी केलाय. गुलाबदादा आता म्हणत असतात, "वहिनीसाहेब मी देतो आणि तुमच्या हातचा फराळ आहे म्हटल्यानंतर सगळे आवडीने खातील." पण मात्र जानकी गुलाबदादाला म्हणते की नाही नाही, फराळ मी केलाय ना हे कोणालाही कळता कामा नये. एक काम करा, तुमच्या घरून फराळ आलाय असं सांगा. कारण फराळ कोणी केला याच्यापेक्षा फराळ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. जा आता तुम्ही घेऊन. याच्यावरती आता गुलाबदादा लगेच फराळाची पिशवी घेतात आणि जानकीला म्हणू लागतात की वहिनीसाहेब, दरवर्षी तुम्ही तुमच्या हाताने फराळ बनवायचात आणि सगळ्यांना द्यायचात. आता तुम्ही सबन्यांनी गोळा करून कंदील बनवायचात. इथे घर गच्च जरी भरलेलं असलं ना तरीसुद्धा सगळ्यांकडं तुमचं लक्ष असायचं. आणि दिवाळीमध्ये आपला आशीर्वाद निवास सगळ्यांच्या हसण्यानं आनंदानं नेमकं लखलखून उठायचा. पण मात्र गुलाबदादाचं हे बोलणं पाहता जानकी म्हणत असते, "गुलाबदादा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. यावर्षी दिवाळीसुद्धा अगदी आनंदात साजरी होणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की आम्ही घरापासून दूर आहे, पण मात्र मनाने नाही." खरं सांगायला गेलं तर येते सगळ्यांची आठवण. जेव्हा कंदील बनवत होतो तेव्हा सौमित्र भाऊजी, सारंग भाऊजी, आई, आजी, नाना सगळ्यांची आठवण आली. आई आणि मी दरवर्षी एकत्र फराळ बनवायचो. एखादा पदार्थ छान झाला तर आई किती मनापासून कौतुक करायच्या. शेवटी काय, त्या आठवणी आहे ते येतच राहणार. पण मात्र तुम्ही फराळ सगळ्यांना द्या आणि सगळ्यांनी फराळ खायला पाहिजे ना, ही जबाबदारी तुमची. याच्यावरती गुलाबदादा आता जानकीला म्हणतात, "वहिनीसाहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ." जानकी आता म्हणू लागते की गुलाबदादा, सगळ्यांनी फराळ खाल्ला ना की आमची दिवाळी त्यांच्याबरोबर सुद्धाच आनंदात साजरी झाली असं मी समजेल. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं ऋषिकेशला काही कळता कामा नये. याच्यावरती गुलाबदादा म्हणतात की नाही कळणार आणि आता फराळ घेऊन ते तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या आईशी बोलत असते. खूपच पसारा करून ठेवलेला असतो. तेवढ्यात लगेच तिथे सुमित्रा जात असते. तर ती ऐश्वर्याला आवाज देऊन म्हणते, "ऐश्वर्या, अगं झाला का तुझा फराळ? अगं काही मदत लागली ना तर मला आवाज दे." इकडे आता सुमित्राचा आवाज ऐकता ऐश्वर्या लगेच तिचा झालेला तो अवतार पाहते आणि स्वतःशीच म्हणते, "इथे एक पदार्थसुद्धा तयार झालेला नाही आहे आणि या म्हणतात की फराळ झाला की नाही. इथे सगळं बेसन बेसन झालं आहे. आईने अशी माझी अवस्था पाहिली ना तर माझी इज्जतसुद्धा सगळी बेसनामध्ये जाईल." आणि आता ऐश्वर्या खूपच गोंधळून जाते. तिला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. ऐश्वर्या लगेच आता तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया सुचते आणि ती लगेच हात भाजल्याचं नाटक करते आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते. ऐश्वर्याचा तो आवाज पाहता सुमित्रा लगेच आता किचनमध्ये येते आणि ऐश्वर्याला विचारते, "काय गं ऐश्वर्या, काय झालं?" तर ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणत असते, "अहो आई, हात भाजला." आई विचारत असते, "अगं ऐश्वर्या, जास्त नाही भाजलं ना?" आणि सुमित्रा किचनची झालेली अवस्था आणि तिची झालेली ती अवस्था पाहते. तर मग आता इकडे सुमित्रा विचारते, "लाडू नाही झाले अजून?" याच्यावरती ऐश्वर्या म्हणते, "अहो आई, ते मी बेसन भाजतच होते. पण मात्र अशा भाजलेल्या हाताने मला काहीच नाही करता येणार." सुमित्रा आता इकडे आता ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते, "अगं तुला जमणार नव्हतं ना तर मला सांगायचं होतं. एवढ्या वेळामध्ये मी फराळ करून टाकला असता. अगं तू शंकरपाळ्याचं पीठ भिजवलं आहेस का आणि चकल्यांची भाजणी केली आहेस की नाही?" तर मग ऐश्वर्या काहीच बोलत नाही. ती खाली मान घालून शांत असते. तर मग आता इकडे सुमित्रा म्हणत असते, "ऐश्वर्या, अगं तू एव्हानं मला सांगितलं असतं ना तर मी सगळं करून मोकळी झाले असते." पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते, "अहो आई, मी प्रयत्न करतच होते. पण मात्र ते मला जमत नव्हतं. पण आता हात भाजलाय ना तर ते नाही होणार काहीच."
आई मी काय म्हणते, यावर्षी आपण बाहेरून फराळ मागूयात, काय फरक पडणार आहे? तर सुमित्रा आता चिडलेली असते आणि ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते, ऐश्वर्या फरक पडतो ग, मानलं तर सगळ्याच गोष्टीमध्ये फरक पडतो, नाहीतर कशातच नाही पडत. आजवरती या घरामध्ये कधीही बाहेरून फराळ आलेला नाहीये. उलट अगं आपल्याच घरातून शेतकऱ्यांना, बाहेरच्यांना सगळ्यांना फराळ जातो. आणि तुला साधे बेसनाचे लाडू सुद्धा बनवता येत नाहीत. तेवढ्यात आता लगेच तिथे सारंग येतो आणि सारंग लगेच ऐश्वर्याला विचारतो, काय ऐश्वर्या झाला की नाही फराळ तयार? इकडे आता सारंग म्हणत असतो, मी ना असं इमॅजिनच करत होतो की आपल्या घरात नेमकं काय काय बनलं असणार आहे. आपल्या घरी बेसनाचे लाडू, काणवले सगळं काही बनलं असणार आहे. तर मग आता इकडे सारंगचं ते बोलणं पाहता आई आणि ऐश्वर्या दोघीही शांत राहतात. दोघीही काहीच बोलत नाही. ऐश्वर्याचा चेहरा पाहता सारंग विचारतो की काय झालं. याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणते, मी आईंना म्हटलं की आपण बाहेरून फराळ आणूयात. सारंग लगेच कारण विचारतो. तर मग आता ऐश्वर्या सांगू लागते, मी हे सगळं करतच होते, तयारी करतच होते, पण मात्र नेमकंच माझा हात भाजला. अशा भाजलेल्या हाताने मला नाही करता येत. तर मग सारंग लगेच आता ऐश्वर्याचा हात कुठे भाजलाय ते पाहायला येतो. तर ऐश्वर्या आणखीनच लगेच नाटकं करू लागते. मग त्याच्यानंतर आता इकडे सारंग लगेच आईला म्हणतो की आई मला तूच सांग, फराळ महत्त्वाचा आहे की माणूस? याच्यावरती सुमित्रा म्हणते, अरे वा, वकिलाचा भाऊ शोभतोयस हा, म्हणजे बायकोची बाजू चांगलीच लढवतोयस. आता सुमित्रा म्हणत असते, तू एक काम कर, तू हे सगळं राहू दे, मी करते फराळाचं. आता ऐश्वर्या म्हणू लागते, नाही नाही राहू दे, तू जाऊन आराम कर, आणि सारंगला ऐश्वर्याला तिकडनं घेऊन जायला सांगते. ऐश्वर्या आता हसतच किचनमध्ये निघून जाते. ऐश्वर्याच्या आता सगळं काही मनाप्रमाणे घडलेलं असतं. इकडे किचनवरचा राहाडा पाहता सुमित्रा लगेच स्वतःशीच म्हणते, आता कसा होणार आहे फराळ? आज निदान लाडू चिवडा तरी करायलाच पाहिजे. आणि मी सुद्धा किती वर्षाने लाडू बनवणार आहे. दरवर्षी तर जानकीच करायची. तर मग आता सुमित्रा लगेच जानकीच्या आठवणींमध्ये रमून जाते. इकडे दुसरीकडे ऋषिकेश आणि ओवी दोघी आता चोरून चोरून फराळ घ्यायला आलेले असतात. ते दोघेही जानकीची वाट चुकवत फराळ खायला लागतात. पण मात्र तेवढ्यात लगेच जानकी किचनमध्ये येते. तर मग जानकी त्यांच्या दोघांवरती ओरडते आणि फराळ खायचा नाही असं स्पष्टपणे सांगते. त्याच्यानंतर जानकी त्यांच्या दोघांनाही म्हणत असते, तुम्ही किती जरी प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला फराळ उद्याच देणार आहे. आणि आत्ता ते नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही असं सांगितलं आहे ना, तर म्हणजे नाही. आणि त्याच्यानंतर जानकी ओवी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही किचनच्या बाहेर काढून देते. आणि जानकी आता विचार करत असते, गुलाबदादाने आशीर्वाद बंगल्यावरती फराळ पाठवलं असेल का? तेवढ्यात आता इकडे घरी लगेच फराळ घेऊन गुलाबदादा येतात. आणि किचनमध्ये सुमित्रा असताना सुमित्राला म्हणतात की मी माझ्या घरून फराळ आणलाय आणि काय काय आणलंय ते आता सुमित्राला दाखवत असतो. सुमित्रा आता विचारत असते, तू असं अचानक कसं काय फराळ आणलास आणि ते सुद्धा आजच? याच्यावरती गुलाबदादा आता म्हणू लागतात की या घरानं माझ्यासाठी काय काय केलंय आणि तुम्ही मला माझ्या घरचं मानता ना, तर मग या वेळेला माझ्या घरचा फराळ द्या आणि आपल्या देवाला ठेवा. आणि गुलाबदादा फराळ आता सुमित्राकडे देत असतात. गुलाबदादा आता फराळाचे डब्बे देतात आणि तिकडं निघून जातात. तर मग ते सगळं पाहता सुमित्रा लगेच स्वतःशीच म्हणते, आजवरती या घरामध्ये दिवाळीचा फराळ बनला नाही असं कधी झालंच नाही. आज गुलाबरावच्या घरचा फराळ देवासमोर ठेवायची वेळ आली. अजून काय काय बदल होणार आहे ना देवालाच माहिती. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी आता सकाळी सकाळी इकडे रणदिव्यांच्या घरी आलेली असते. जानकी दारामध्ये सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीला पाणी घालते, दिवा लावते. सुमित्रा इकडे सकाळी दाराच्या बाहेर येते. तर मग त्याच्यानंतर सुमित्रा सगळं पाहते आणि विचार करू लागते की हे सगळं कोणी केलं असेल. जानकी आता घरी येते. तर मग ऋषिकेश जानकीला विचारतो की एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? आता जानकीला नेमकं काय सांगावं काहीच समजत नसतं. त्याच्यानंतर सारंग जानकीने बनवलेल्या त्या चकल्या खातो आणि तो जानकीच्या हातची चव लगेच ओळखतो. सारंग आता म्हणतो, जानकी वहिनी बनवते ना अगदी तशीच झाली आहे. तर मग आता ते सगळं पाहता इकडे सौमित्र लगेच गुलाबला विचारतो, हा फराळ जानकी वहिनीनेच पाठवला आहे ना? आता गुलाबदादाला काय बोलावं काहीच समजत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब